नमस्ते. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील एक अतिशय चविष्ट असा पदार्थ म्हणजे शेंगोळी करून दाखवणार आहे. तर चला तर आज बघूया शेंगोळीची रेसिपी कशी करते ते. तर पहा, शेंगोळी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच असेल हुलगं म्हणजे काय. काही ठिकाणी त्याला कुळीद वगैरे म्हणतात. तर पहा, 1 वाटी छान हुलग्याचं पीठ वगैरे घेतलेलं आहे शेंगोळी बनवण्यासाठी. आणि नंतर शेंगोळीमध्ये टाकण्यासाठी ही लाल मिरच्या, लसूण आणि थोडीशी जिरे मिक्सरला बारीक करून आपण त्या पिठामध्ये टाकणार आहोत. तर पहा, पिठामध्ये मिक्सरला बारीक केलेली लाल मिरची, लसूण वगैरे टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि जिरे टाकून छान जसं गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, जास्त पातळ वगैरे बनवायचं नाही आहे, कारण की आपल्याला नंतर त्या पोळपाटावरती त्याच्या गोल गोल चकलीसारखे शेंगोळे तयार करायचे आहेत. तर पहा, जसं कणिक आपण भिजवतो त्या पद्धतीचंच कणिक मी भिजवलेलं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये आपण कणिक मळलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं कोरडं पीठ वगैरे घेऊन त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ते पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ते पाणी फोडणीसाठी टाकणार आहोत. तर पहा, गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि जिरी वगैरे टाकून घेते. तर पहा, जिरी वगैरे लसूण टाकलं की शेंगोळीला खूप छान चव वगैरे येते. तर पहा, कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता आणि जिरे वगैरे टाकून घेतली आणि मिक्सरला बारीक केलेलं थोडंसं लाल मिरची आणि लसूण बाजूला ठेवली होती ती 1 चमचा तेलामध्ये छान फ्राय करून घेतली. तेलामध्ये मिरची छान 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतली आणि वरतून भांड्यामध्ये मिक्स केलेलं पाणी वगैरे त्याच्यामध्ये टाकून दिलं. तर पहा, आपल्याला अजून कढईमध्ये खूप पाणी टाकायचं आहे, कारण की शेंगोळी शिजण्यासाठी खूप पाणी लागतं. तर पहा, पोळपाटावरती छान शेंगोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि तोपर्यंत आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू त्या उकळीमध्ये एक एक शेंगोळी वगैरे सोडून दिली. तर पहा, शेंगोळी सोडताना सगळ्या एकदम वगैरे सोडायच्या नाहीत, कारण की मग त्या एकावर एक चिकटल्या किंवा हलवायला गेल्यावरती त्या मोडतात. त्याच्यामुळे थोड्या थोड्या करूनच उकळीमध्ये शेंगोळ्या सोडून दिल्या. कढईमध्ये सर्व शेंगोळ्या वगैरे बनवून टाकल्या आणि नंतर त्याच्यावरती छान झाकण वगैरे ठेवलं. तर पहा, शेंगोळी शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं वेळ गेला आहे. शेंगोळी ही एकदम मंद गॅसवरती शिजवावी लागते, नाही तर मग ती आतमध्ये कच्ची वगैरे राहते. तर पहा, शेंगोळीवरती मग असे झाकण वगैरे ठेवून छान तिला उकळी आणून 10 ते 15 मिनटं शिजवून वगैरे घेतली आणि मध्ये मध्ये 1-2 वेळेस तिला हलवून घेतली. तर पहा, आपली छान अशी चविष्ट अशी शेंगोळी तयार आहे. तर पहा, शेंगोळी हा आपल्या गावाकडील एकदम पारंपरिक आणि छान असा पदार्थ